नमस्कार। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा इंटरेस्टिंग व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आज मी तुम्हाला मोबाईलवरून कशा पद्धतीने 7/12 उतारा आणि 8 कशा पद्धतीने आपल्यास मोबाईलवरून काढायचा आणि तो देखील शासन मान्यतेचा म्हणजे डिजिटली सिग्नेचर असलेला जो कुठल्याही कामाला तुम्ही वापरू शकता। तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचे आहे। त्यानंतर इथे खालती सर्चच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला 7/12 ॲप असे लिहायचे आहे। त्यानंतर इथे पहा सगळ्यात पहिलाच 7/12 उतारा महाराष्ट्र असा लिहिलेला आणि अशा आयकॉन असलेला एक तुम्हाला सगळ्यात पहिला या ठिकाणी ॲप या ठिकाणी ॲप्लिकेशन या ठिकाणी दिसत आहे। तर इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर 7/12 उतारा महाराष्ट्र असे लिहिलेले आहे आणि तुम्ही याचा आयकॉन तुम्ही पाहून घ्या की कशा पद्धतीने याचा सिम्बॉल आहे। तर आता मी हे ॲप आधीच डाउनलोड केले होते म्हणून इथे मला ओपन आलेले आहे। जर आपण नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करत असाल तर आपल्याला इथे इन्स्टॉल लिहून येणार आहे। तर मी आता ओपन करतो। ओपन केल्यानंतर अशा काही पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी पेज पाहायला मिळणार आहे। तर आता पहा यामध्ये 2 प्रकारचा 7/12 आपण काढू शकतो, जो आपण सरकारी कामासाठी वापरता येतो आणि दुसरा तर अशा काही पद्धतीचे आपल्याला पेज पाहायला मिळेल। तर यामध्ये 2 पद्धतीचा 7/12 आपण आणि 8 या ठिकाणी काढू शकतो। तर एक म्हणजे जो सरकारी कामासाठी म्हणजे शेतीच्या लागणाऱ्या सर्व कामासाठी आपण हा उतारा 7/12 वापरू शकतो आणि दुसरा म्हणजे फक्त आपल्याला आपल्या माहितीसाठी एक 7/12। तर पहा ज्यावर आपल्याला डिजिटल स्वाक्षरी लिहिलेला आहे असा 7/12 हा सर्व ठिकाणी वापरता येतो आणि ज्यामुळे आपण सर्व आपले शासकीय कामं या ठिकाणी करू शकतो। आणि वरती पहा 7/12 8 मालमत्ता पत्रक पहा असे लिहिलेले आहे। तर हा आपण आपल्या माहितीसाठी 7/12 आपण या ठिकाणी काढू शकतो। तर मी आज तुम्हाला डिजिटली स्वाक्षरी असलेला 7/12 कशा पद्धतीने काढायचा हे इथे प्रोसेस करून दाखवणार आहे। तर डिजिटल स्वाक्षरी 7/12 आणि 8 इथे मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर इथे पहा आपल्याला इथे लॉग इन करायचे असते। तर लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी OTP लॉग इन आणि पासवर्ड लॉग इन असे 2 पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळेल। तर तुम्हाला OTP लॉग इन हा पर्याय सोपा असल्यामुळे हाच पर्याय घ्यायचा आहे आणि इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे जनरेट OTP वर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर या ठिकाणी OTP येणार आहे। तर माझ्या मोबाईलवर खाली OTP आलेला आहे तर मी त्याला आता अलाउ करतो। मेसेजमध्ये पण आलेला आहे तो पण तुम्ही कॉपी करून टाकू शकता। अलाउ केलं तर सरळ हा इथे एंटर होतो। तर आता पहा या ठिकाणी आपण एवढ्या सर्व गोष्टी या ठिकाणी करू शकतो। तर डिजिटल स्वाक्षरी 7/12, डिजिटल स्वाक्षरी 8, डिजिटल स्वाक्षरी फेरफार आणि डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड, त्यानंतर ऑनलाईन खाते रिचार्ज, पेमेंट केलेल्या कागदपत्राची यादी आणि पेमेंटचे स्टेटस असे या ठिकाणी विविध पर्याय आपल्याला पाहायला मिळतात। तर आता आपण या ठिकाणी 7/12 काढणार आहे। तर मी 7/12 डिजिटल स्वाक्षरी 7/12 इथे क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर पहा डिजिटल स्वाक्षरी 7/12 असे लिहिलेले या ठिकाणी आलेले आहे। तर आता 7/12 काढण्यासाठी आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे। आपल्याला आपला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे।
तर मी माझा जिल्हा निवडतो. त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचा जो तालुका असेल तर माझा मी तालुका निवडला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे गाव निवडायचे आहे. तर माझे मी गाव निवडले आहे आणि खालती पहा अंकित 712 असे या ठिकाणी टिक आहे. तर आता इथे आपल्याला आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर इथे टाकायचा आहे. तर माझा सर्वे नंबर मी या ठिकाणी टाकतो. सर्वे नंबर टाकल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा खाली पण सर्वे नंबरच टाकायचा आहे. त्यानंतर पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डेटा. तर तुम्हाला पीक पाहणी केलेल्या फक्त 1 वर्षाचा डेटा आणि पीक पाहणी ऑनलाईन असल्यापासून सर्व वर्षाचा डेटा. तर असे विविध पर्याय या ठिकाणी पाहायला मिळते. तर आता मी इथे डाउनलोड करतो. तर आता पहा इथे एक मेसेज आलेला आहे, इनसफिशियंट बॅलन्स रिचार्ज. तर हा मेसेज कशामुळे आलेला आहे, तर आपली आता रिचार्जची अमाऊंट ही 0 आहे. तर आपल्याला इथे 7/12 काढण्यासाठी शासनाने एक दर ठरवून दिलेला आहे. तो दर म्हणजे फक्त 15 रुपये देऊन या ठिकाणी 7/12 तुमचा निघणार आहे. आपण बाहेर सेवा केंद्रावरून जेव्हा 7/12 काढतो ते हवे तेवढे पैसे आपल्याकडून घेतात आणि आपल्याला 7/12 काढून देतात. फक्त या ठिकाणी 15 रुपयामध्ये तुम्हाला 7/12 मिळणार आहे. तर आता रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 15 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत अमाऊंट ही या ठिकाणी तुम्हाला टाकता येणार आहे. तर आता आपल्याला आपला 7/12 15 रुपये लागणार आहे. तर मी 15 रुपये या ठिकाणी टाकतो. जर आपल्याला 7/12 सोबत 8सुद्धा काढायचा असेल तर आपण या ठिकाणी 30 रुपये जमा करून घ्या. त्यानंतर आता इथे विविध पर्याय तुम्हाला मिळत आहे पेमेंटचे. तर मी आता SBI वर टिक आहे, सिलेक्ट गेटवे SBI घेतलेलं आहे आणि मी इथं पे नाववर क्लिक करतो. तुम्ही बँक ऑफ बडोदा पण घेऊ शकता. त्यानंतर इथे आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसी इथे क्लिक करायची आहे. इथे कन्फर्म करून घ्यायचे आहे. आत्ता आपल्याला इथे 15 रुपये हे पेमेंट करायचे आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वेगवेगळ्या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता. इंटरनेट बँकिंग वापरू शकता किंवा UPI सर्वात सोपी आहे UPI. तर मी इथे UPI पेमेंट घेतो आणि UPIमध्ये तुम्ही या ठिकाणी एंटर UPI ID पण टाकू शकता किंवा इथे UPI QR कोड पण टाकू शकता. तर मी QR कोड हा ऑप्शन घेतो, अत्यंत सोपी आहे. त्यानंतर इथे पे नाववर क्लिक करतो. तर आता पहा या ठिकाणी एक QR कोड आपल्याला आलेला आहे. तर या QR कोडवर आपल्याला आता पेमेंट करायचे आहे आणि पेमेंट करण्यासाठी फक्त 4 मिनिटं 45 सेकंद इथे टायमर आहे. या टायमिंगच्या आतमध्ये आपल्याला इथे पेमेंट करायचे आहे आणि जसे आपले पेमेंट सक्सेसफुल झाले की पे नाव इथे क्लिक करायचे आहे. तर प्ले नाववर क्लिक करायचे आहे. आता पहा खालती फोनपे हे ऑप्शन आलेलं आहे. आता पहा पे नाववर क्लिक केल्यानंतर इथे मी रिडायरेक्ट झालेलो आहे फोनपेच्या वेबसाईटवर, फोनपेच्या ॲपवर आणि तिथे पे नाव
इथे करायचे आहे. तर आता मी 15 रुपये एवढं पेमेंट करत आहे इथे. तर आता इथे तुमचा UPIचा पिन टाकायचा आहे. त्यानंतर पेमेंट असे सक्सेसफुली आपल्याला दाखवणार आहे लँड रेकॉर्ड. त्यानंतर आपल्याला इथे तर पहा, आधी इथे बॅलन्स 0 दाखवत होता, आता तिथे 15 रुपये लिहिलेलं दाखवत आहे, कारण मी आत्ताच माझं अकाउंट हे रिचार्ज केलेलं आहे. तर आता जसं मी या डाउनलोड पर्यायावर क्लिक करीन तसा माझा या ठिकाणी 712 हा डाउनलोड होणार आहे. तर आता मी डाउनलोड या पर्यायावर क्लिक करतो. तर पहा, इथे एक मेसेज पण आलेला आहे की आता 15 रुपये हे डिडक्ट होणार आहे, डिडक्ट फ्रॉम अवेलेबल बॅलन्समधून, आणि 712 हा डाउनलोड होणार आहे. तर मी इथे ओके करतो. तर पहा, आता माझा 712 या ठिकाणी डाउनलोड झालेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि तोही डिजिटल सिग्नेचर असलेला. तर आता हा 712 आपल्याला सेव्ह करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी इथे जे फाईलचं सिम्बॉल असलेलं एक खालती तुम्हाला बटन दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे, आणि फाईल सेव्ह. इथे फाईल आपली आता सेव्ह झालेली आहे. तुम्ही शेअर देखील करू शकता. तर मी इथे शेअर करतो. तुम्ही व्हॉट्सॲपवर इथे शेअर करू शकता. आता मी माझ्या व्हॉट्सॲपवर इथे शेअर करत आहे. तर पहा, शेअर केल्यानंतर हा 712 या ठिकाणी शेअर होताना दिसत आहे, आणि इथे आता मी शेअर करतो. तर पहा, अशा पद्धतीने माझा 712 या ठिकाणी डाउनलोड झाला आहे फक्त 15 रुपयामध्ये. तर 15 रुपयामध्ये हा 712 माझा या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 712 आणि 8 आपल्याच मोबाईलवरून या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा आता मी ओपन करतो. आता पहा, 712 हा ओपन झालेला आहे, आणि पहा इथे डिजिटल तुम्हाला साक्षरी म्हणजे सिग्नेचर असलेली इथं डिजिटली साईनचं सिम्बॉल तुम्हाला राईट दिसत आहे. हीच ती डिजिटल सिग्नेचर आहे. तर हा 712 आपण सर्व ठिकाणी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्याच मोबाईलवरून फक्त 15 रुपयामध्ये या ठिकाणी 712 आणि 8 कुठेही जायची गरज नाही आहे मित्रांनो. आपणच आपल्या मोबाईलवरून 712, 8 प्रॉपर्टी कार्ड सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपण डाउनलोड करणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी माझ्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी टाकत असतो. तर सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा. आणि तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.